भारतीय जहाजं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकतील. इराणकडनं भारतीय तेल टँकरसाठी धोरणात्मकदृष्ट्या परवानगी. एस जयशंकर यांचा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरनं संवाद. अदानी प्रकरण आणि एप्स्टीन फाईल्समुळे पंतप्रधान घाबरलेत. देशाला घाबरू नका असं सांगतायत, मात्र ते स्वतः घाबरलेत. राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. सध्याच्या परिस्थितीवरनं घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरती लक्ष ठेवा. सोशल मीडियावरील विरोधकांच्या प्रचाराला आक्रमकपणे उत्तर द्या. पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिल्या सूचना. सूत्रांची माहिती. देशभरातील गॅस तुटवड्यावरनं संसद परिसरात विरोधकांचं आंदोलन. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आंदोलनात सहभागी. केंद्र सरकार विरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. भारत रशियाकडनं दररोज 15 लाख बॅरल तेल खरेदी करत असल्याची माहिती. भारतानं रशियाकडनं 50% तेल खरेदी वाढवल्याची माहिती. रशियाकडनं मार्चमध्ये दररोज सुमारे 15 लाख बॅरल तेल खरेदी. राज्यभरातील गॅस तुटवड्यावरनं नागपुरात काँग्रेसचं आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. सिलेंडरचे दर कमी करा, सिलेंडरचा वेळेत पुरवठा करा, काँग्रेसची मागणी. राज्यभरात गॅस एजन्सीच्या बाहेर प्रचंड गर्दी. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शासनानं उपाययोजना करावी. आमदार सत्यजित तांबेंची मागणी. एलपीजी सिलेंडरचा तुटवडा जाणवणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार सक्षम. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. भाजपचे माजी खासदार सुजय विखेंची प्रतिक्रिया. छोट्या व्यावसायिकांना गॅस तुटवड्याचा फटका. काही दिवसात घरातही गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची परिस्थिती. प्लॅनिंगमध्ये आपला देश कमी पडलाय. गॅसच्या तुटवड्यावरती आमदार रोहित पवारांची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका. पुण्यामध्ये दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगडी मिळणं देखील बंद. ग्राहकांच्या गर्दीमुळे व्यापाऱ्यांकडील माल संपल्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक शेगडी मिळेना. कल्याण डोंबिवलीत गॅसच्या तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक शेगड्यांची मागणी वाढली. गृहिणींचा इलेक्ट्रिक शेगड्यांकडे कल वाढल्यामुळे दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी. गोंदियामध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या 2 हॉटेल्सवरती प्रशासनाची कारवाई. 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात सिलेंडरचा साठा. अफवांवरती विश्वास ठेवू नका. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांचं आवाहन. पंढरपुरातील सांगोला नाका इथे अवैध पद्धतीनं घरगुती गॅसची रिक्षात भरून विक्री. घरगुती गॅसचा अवैध वापर केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल. घरगुती गॅसच्या 8 तर व्यावसायिक वापराच्या 5 टाक्या जप्त. अमरावतीत पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण. भारत गॅस कंपनीकडनं घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना. ऑनलाईन बुकिंग करणं कठीण असल्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास. कोल्हापूर शहरामध्ये सलग 3ऱ्या दिवशी गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा. पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण करण्याची वेळ. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त. हॉटेलमध्ये गॅसचा वापर 20% कमी करण्याच्या सूचना. मुंबईत पंचतारांकित सप्ततारांकित हॉटेल्सना सरकारच्या सूचना. हॉटेल व्यवस्थापनाकडूनही उपाययोजना करण्यास सुरुवात. मुंबईत व्यावसायिकांना गॅसचा तुटवडा. एनएम जोशी मार्ग लोअर परेल या भागातील 50% हॉटेल स्नॅक सेंटर्स बंद. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील शिवम हॉटेल बंद. ग्राहकांना नाश्त्यामध्ये लागणारे चहा, पोहे आणि जेवण पूर्णपणे बंद. ठाण्यातील खोपट एसटी डेपोच्या कॅन्टीनमध्ये गॅस सिलेंडरची कमतरता. खानावळ आणि कॅन्टीनमध्ये गॅस नसल्यामुळे प्रवाशांचा एसटी चालक वाहकांच्याही जेवणाची गैरसोय होणार. पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल गॅस टंचाईमुळे बंद. बादशाही हॉटेल बाहेर बोर्ड लावण्यात आलाय. कोल्हापूर शहरामध्ये सलग 3ऱ्या दिवशी गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा. पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण करण्याची वेळ. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त. हॉटेलमध्ये गॅसचा वापर 20% कमी करण्याच्या सूचना. मुंबईत पंचतारांकित सप्ततारांकित हॉटेल्सना सरकारच्या सूचना. हॉटेल व्यवस्थापनाकडूनही उपाययोजना करण्यास सुरुवात. मुंबईत व्यावसायिकांना गॅसचा तुटवडा. एनएम जोशी मार्ग लोअर परेल या भागातील 50% हॉटेल स्नॅक सेंटर्स बंद. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील शिवम हॉटेल बंद. ग्राहकांना नाश्त्यामध्ये लागणारे चहा, पोहे आणि जेवण पूर्णपणे बंद. ठाण्यातील खोपट एसटी डेपोच्या कॅन्टीनमध्ये गॅस सिलेंडरची कमतरता. खानावळ आणि कॅन्टीनमध्ये गॅस नसल्यामुळे प्रवाशांचा एसटी चालक वाहकांच्याही जेवणाची गैरसोय होणार. पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल गॅस टंचाईमुळे बंद. बादशाही हॉटेल बाहेर बोर्ड लावण्यात आलाय.
सोलापुरात गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा, पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण, प्रखर उन्हातही नागरिकांचा अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा. सोलापुरातील अनेक हॉटेल चालकांकडे एका दिवसाचाच गॅस साठा शिल्लक. व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल चालकांवरती चूल पेटवण्याचा निर्णय किंवा वेळ, तर पूर्णपणे गॅस बंद ठेवू नका, हॉटेल चालकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल चालकांनी चुलीवरती जेवण बनवण्याचा पर्याय निवडला. चुलीसाठी लागणाऱ्या सरपणासाठी मशीनचीही मागणी. तर सरपणाच्या गट्टूचे दर 6 रुपयांवरनं 8 ते 10 रुपये किलोवर. नागपुरातील ताजबाग परिसरात गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी. एचपीच्या गॅस गोडाऊन बाहेर ग्राहकांची गर्दी. वेळेवरती गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा ग्राहकांचा आरोप. विरोधी पक्षनेतेपदी संजय महाकळकर यांनी घेतली लोकांची भेट. नागपुरातील प्लांटमध्ये कमर्शियल सिलेंडरचं रिफिलिंग बंद. नागपुरातील प्लांटमध्ये एलपीजी बॉटलिंग प्लांटमध्ये केवळ घरगुती गॅस सिलेंडर रिफिलिंगवरती भर. नागपुरात मंत्र्यांचे बंगले असलेल्या रवी भवनाच्या कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा तुटवडा. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा कॅन्टीनमध्ये पुरवठा बंद. रवी भवनच्या कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू. रत्नागिरी शहरामध्ये गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा. शहरातील शांतदुर्गा गॅस एजन्सी बाहेर सिलेंडरसाठी गर्दी. घरगुती गॅसचा पुरेसा साठा असल्याची गॅस एजन्सीची माहिती. वसई विरारमधील गॅस तुटवड्याबाबत हॉटेल व्यावसायिकांकडून तहसीलदारांची भेट. एलपीजी मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक चिंतेत, तोडगा काढण्याचं प्रशासनाकडून आश्वासन. भंडारा जिल्ह्यातील डिफेन्स अकॅडमी शाळेमध्ये 2 दिवस पुरेल इतकाच एलपीजीचा साठा. प्रशासनानं उपाययोजना करून सिलेंडर पुरवठा करावा, शाळा प्रशासनाची मागणी. धाराशिवमध्ये प्रशासनानं 200 हॉटेल्सचा गॅस पुरवठा थांबवला. घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर. पुरवठा विभागाची निरीक्षण पथकं तैनात. चंद्रपुरात व्यावसायिक सिलेंडरची रिफिलिंग बंद. हॉटेल व्यावसायिक त्रस्त, मात्र घरगुती गॅस उपलब्ध. पुरवठा विभागाकडून गॅस एजन्सी मालकांची बैठक. गॅस एजन्सी मालकांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सोलापुरात व्यावसायिकांकडून हॉटेल बंद ठेवायला सुरुवात. गॅस अभावी छोटे हॉटेल्स व्यावसायिक अडचणीत. अनेक हॉटेल्समध्ये 1 ते 2 दिवसांचा गॅस शिल्लक. साताऱ्यामध्ये गॅस एजन्सीच्या समोर सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या भल्यामोठ्या रांगा. गॅस सिलेंडर संपतील या भीतीनं नागरिकांकडून घरगुती सिलेंडर घेण्यासाठी गर्दी. जिल्ह्यात पुढील 10 ते 12 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध. नागपूरच्या कंपनीची 11,200 मेट्रिक टन एलपीजी असलेली 2 जहाजं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकली. गेल्या 15 दिवसांपासून जहाजं अडकल्याची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा 4 दिवसांपासून ठप्प. हॉटेल आणि कॅटरिंग व्यावसायिकांना गॅस टंचाईचा फटका. लग्न समारंभाच्या तयारीवर देखील गॅस टंचाईचं सावट. युद्धामुळे भंडाऱ्यातील तांदूळ निर्यात ठप्प. राईस मिल उद्योग अडचणीत. अनेक कामगारांवरती बेरोजगारीचं संकट. काही ठिकाणी कामगारांची कपात. कामगारांसमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिक गॅस संपल्यामुळे स्क्रॅप सेंटर चालक अडचणीत. स्क्रॅप सेंटर चालकांनी येणाऱ्या ऑर्डर थांबवल्या. स्क्रॅप सेंटरमधील मजुरांच्या रोजगारीचा प्रश्न ऐरणीवर. एलपीजी तुटवड्यामुळे राज्यातील 10,000पेक्षा जास्त छोटे मोठे उद्योग संकटात. व्यावसायिक गॅसचा नियमित पुरवठा झाला नाही तर हजारो उद्योग बंद पडणार. सरकारनं इतर ठिकाणांवरून एलपीजी आयात करण्याचा पर्याय शोधावा. राज्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांची मागणी. पुण्याच्या चाकणमधील औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद. गॅस अभावी सुमारे 30% कंपन्यांचं कामकाज ठप्प. पुणे जिल्ह्यातील 50,000 उद्योग अडचणीत. गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे लघु उद्योग अडचणीत. फॅब्रिकेशन, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, लघु उद्योगांना गॅसची गरज. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्रमी आवक. युद्धामुळे निर्यात बंद असल्यामुळे बाजार समितीत आवक वाढली. भाजीपाल्यासह फळं आणि फुलांचाही भाव घसरला. उरणमधील जेएनपीए 15 वरती 3,000 कंटेनर अडकले. कंटेनरची गैरसोय होऊ नये यासाठी जेएनपीएकडून व्यवस्था. 15 दिवसांसाठी पार्किंग चार्ज मोफत. नागपुरात शालेय पोषण आहार योजनेवर गॅस टंचाईचं सावट. शाळांकडे केवळ पुढील 15 दिवसांचा एलपीजी सिलेंडर साठा. 2,78,000हून अधिक विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनावरती गदा येण्याची शक्यता. युद्धाचे परिणाम अधिक तीव्र होण्याची शक्यता. सरकार 3 महिन्यांचं धान्य रेशन दुकानात पोहोचवणार. राज्यभरातील 51,000पेक्षा जास्त रेशन दुकानात 3 महिन्यांचं धान्य सरकार उपलब्ध करून देणार.
मध्य प्रदेशातल्या बऱ्हाणपुरातील केळी दरामध्ये तब्बल 700 रुपयांची घसरण. युद्धजन्य परिस्थितीत आखाती देशांमधील निर्यात अचानक थांबली. देशांतर्गत बाजारपेठांमध्ये केळीचा पुरवठा वाढला. विधान भवनाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी. अधिवेशन काळात विधान भवनाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी आली असून विधान भवनाला ईमेलद्वारे धमकी. तपास सुरू.